नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणार आता मोठा ट्विस्ट. कारण की मित्रांनो, अर्जुन आणि सायली देणार आता तुम्हाला आनंदाची बातमी. कारण की मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सायलीचे खरे आई बाबा कोण आहेत याचा शोधाशोध अर्जुन अजून देखील घेत आहेत. परंतु अर्जुनला अजून देखील कन्फर्म पटलेलं नसतं की ते सायलीचे आई बाबा आहेत. परंतु तुम्ही पुढे बघसालच की ते DNA रिपोर्ट्समध्ये देखील मॅच होतं की हे सायलीचे आई बाबा आहेत. पण सायली म्हणते की हे माझे असले आई बाबा असूच शकत नाही, कारण की DNA रिपोर्ट देखील चेंज केले असतील. तर त्याच्यानंतर आता काही जरी झालं तरी अर्जुन ठरवतो की सायलीचे खरे आई बाबा कोण आहेत ते शोधून काढलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की घरातलं वातावरण एकदम आता आनंदात असतं. पण थोड्याच दिवसात आता त्या घरावरती देखील भयानक संकट येणार आहे. कारण की ही प्रिया जेवढी दिसते ना तुम्हाला, तेवढी अजिबात देखील चांगली नसते. कारण की ते जे आई बाबा असतात ते खरं प्रियाचेच असतात. म्हणजे ह्यांना सगळ्यांना वाटत असतं ती तन्वी. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल खरं तन्वी नाव कोणाचं असतं. आपल्या सायलीचंच खरं नाव तन्वी असतं. तर पुढे तुम्हाला हेच ट्विस्ट पाहायला भेटेल की आता आपली सायली प्रेग्नेन्सीची सगळ्यांना आनंदाची बातमी देते. कारण की मित्रांनो, पुढे तुम्हाला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला भेटेल की अर्जुन आणि सायलीला आता बाळ होणार आहे. आणि त्यावेळेस मात्र सायली ही बातमी सगळ्यांना देते. त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की सगळ्यांना असं वाटतं की आता घरामध्ये परत आनंदाचं वातावरण येणार. पण एवढं शक्य नाही आहे. कारण की एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की साक्षी आणि मैपत शिकरे आता पूर्णपणे प्लॅनिंग करूनच बसलेले असतात की काही जरी झालं तरी त्या अर्जुन आणि सायलीला ह्या जगातून कायमचं नष्ट करायचं. कारण की त्यांना माहीत असतं की आज त्यांच्यावरती जी काही वेळ आलेली आहे. आणि साक्षी तर म्हणत असते की मला तर माझी ओळख आणि नाव बदलून राहावं लागत आहे. हे फक्त आणि फक्त त्या अर्जुन सुभेदारमुळे आणि त्या सायलीमुळे झालेलं आहे. नाही त्यांना मी रस्त्यावरती आणले तर मी देखील नावाची साक्षी नाही, असं साक्षी खमकावून सांगत असते. तर तुम्ही बघितलंच असेल की ही प्रिया तर आता अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ केल्याशिवाय हिचं आयुष्य आजपर्यंत शांत बसलेलं नाही. एवढी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मार खाऊन आली पण तरी देखील ती सुधारलेली नसते. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला अर्जुन आणि सायली हे दोघेजण देखील आई बाबा होताना दिसतील. पण हे एवढं शक्य होणार नाही आहे. कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये आता तर खरा खडतर प्रवास सुरू होणार आहे. तर भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.